नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की ITIच्या ॲडमिशन संदर्भात। बघा मित्रांनो, ITIच्या ॲडमिशन संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा ITIचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा फक्त 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरून त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर ITIच्या ऑप्शन फॉर्म संदर्भात बहुतेक विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मी कमेंट बॉक्समध्ये पाहिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मी तुम्हाला लाईव्ह देखील या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरून दाखवणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी भरायचा आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचा ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, ITIचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा याची माहिती आपण लाईव्ह या ठिकाणी पाहूया, कशा पद्धतीने ITIचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणून। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत। ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन ID म्हणजेच युजर ID जो असेल बघा 2024 06A आणि याच्या पुढे काही नंबर असेल 6 अंकी नंबर, तर अशा पद्धतीने तुमचा युजर ID आहे आणि पासवर्ड जो काही तुमचा असेल तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचे। लॉगिन केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहे। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला यायचे बघा। आता तुम्ही ज्यावेळेस लॉगिन कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल बघा, स्टेटसमध्ये हे तीनही ऑप्शन तुम्हाला ग्रीन पाहायला मिळतील आणि शेवटचा ऑप्शन तुम्हाला रेडमध्ये पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, म्हणजेच तुमचा जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो पेंडिंग आहे किंवा काय आहे। ज्यांनी अगोदर ऑप्शन फॉर्म भरलेला असेल, ज्यांनी ट्रेड टाकलेला असेल, त्यांना माझ्या माहितीनुसार या ठिकाणी ग्रीनच पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता किंवा नाही ते पाहायला मिळालेलं नाही आहे, परंतु या ठिकाणी पेंडिंग पाहायला मिळते। तर अशा पद्धतीने तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळेल बघा। तुम्हाला देखील पेंडिंग पाहायला मिळते किंवा नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। ठीक आहे, आता ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये यायचं आहे। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं बघा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या नंबरचं ऑप्शन बघा, सबमिट चेंज ऑप्शन अँड प्रिफरन्सेस। ठीक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल। कशा पद्धतीने बघा, तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे, पाहू शकता बघा। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल बघा। ऑप्शन फॉर्ममध्ये पर्याय निवडताना अत्यंत महत्त्वाची सूचना, IMC निवडत असताना एक्स्ट्राचे शुल्क तुम्हाला भरायला लागतील आणि ड्युअल ट्रेनिंग सिस्टीम जर तुम्ही त्या ठिकाणी निवडत असाल तर तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग 6 महिन्यांची जी असेल ती करावी लागेल। ओकेवर क्लिक करायचे, ओकेवर क्लिक करायचे बघा। ओकेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे अशा पद्धतीने पाहायला मिळेल बघा, ऑप्शन सिलेक्शन स्टेप 1 मध्ये ऑप्शन सिलेक्शन आणि स्टेप 2 मध्ये प्रेफरन्स सिलेक्शन। ठीक आहे, आता ऑप्शन सिलेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा इन्स्टिट्यूट वाईज किंवा मग ट्रेड वाईज तुम्हाला शोधायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता। जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन फिटरनुसार शोधायचं असेल तर त्यानुसार तुम्ही शोधू शकता किंवा इन्स्टिट्यूट वाईज देखील तुम्ही शोधू शकता। आता बघा, इन्स्टिट्यूट टाईपमध्ये तुम्हाला निवडायचं आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट, 2 ऑप्शन आहेत, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट। गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे किंवा प्रायव्हेटमध्ये, तर आपण या ठिकाणी गव्हर्नमेंट निवडू। ठीक आहे, गव्हर्नमेंट निवडल्यानंतर आता ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे बघा। जिल्हा या ठिकाणी जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ITIला टाकायचं ॲडमिशन तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे बघा। मी या ठिकाणी सर्वात अगोदर अहमदनगर जिल्हा या ठिकाणी निवडतो। अहमदनगर जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका निवडावा लागेल बघा। तालुक्यामध्ये तुमचा जो काही तालुका असेल किंवा तुम्हाला ज्या तालुक्याला टाकायचं असेल त्या तालुक्याचं तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता। आता बघा, मी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढे तालुके आलेले आहेत। आता बघा, ह्या ठिकाणी अकोला तालुका निवडलेला आहे। अकोला तालुका निवडल्यानंतर अकोला तालुक्यामध्ये किती ITI आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील गव्हर्नमेंटचे। तर बघा, ह्या ठिकाणी 3 ITI आहेत। ठीक आहे, अकोला तालुक्यामध्ये 3 ITI पाहायला मिळतील, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आदिवासी राजूर तालुका, नंतर गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल आश्रमशाळा मावेसी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर, आणि पुढे बघा गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल आश्रमशाळा केली कोतुल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। अशा पद्धतीने 3 ITI या ठिकाणी आहेत। आता कुठलाही एक ITI आपण या ठिकाणी निवडू शकतो बघा। ह्या ITIला आपण निवडल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये क्लिक करायचे। सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेवढे काही ट्रेड त्या ITIला उपलब्ध असतील ते ट्रेड तुम्हाला पाहायला मिळतील बघा। या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व जे काही ट्रेड आहेत ते पाहायला मिळतील बघा। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्रेस मेकिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, प्लंबर आहे, वेल्डर आहे, अशा पद्धतीने आपल्याला जे काही ट्रेड आहेत ते पाहायला मिळतील। या जे काही ITI मी निवडलेलं आहे तर या ITIमध्ये 5 ट्रेड आपल्याला पाहायला मिळतात। आता 5 ट्रेडमध्ये कुठलाही एक ट्रेड मी निवडला, फॉर एक्झाम्पलसाठी मी आता ह्या ठिकाणी इलेक्ट्रिशियन निवडला। इलेक्ट्रिशियन ट्रेड निवडल्यानंतर बघा ॲडेड टू प्रिफरन्स लिस्ट अशा पद्धतीने पाहायला मिळेल। आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण जर आलो तर अगोदर 0 होता, अगोदर या ठिकाणी काय होता 0 होता, आता या ठिकाणी 1 झालेला आहे। ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन पाहू शकता, अगोदर 0 होता आता या ठिकाणी 1 झालेला आहे। त्यानंतर आता मी या ठिकाणी फिटर निवडला।
फिटर निवडल्यानंतर ह्या ठिकाणी 2 पाहायला मिळेल बघा. या ठिकाणी 2 प्रिफरन्स झालेले आहेत. त्यानंतर आता ह्या ठिकाणी हा ITI नको, मला दुसरा ITI हवा आहे. ठीक आहे, तर आपण ITI चेंज करू शकतो. आता या ठिकाणी बघा एक ITI हा निवडला मी. ठीक आहे, सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणच्या ITIची आपल्याला माहिती मिळेल बघा. या ठिकाणी कोपा ट्रेड आहे, फिटर आहे आणि वायरमन आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी देखील फिटर हा ट्रेड ॲड केला. फिटर ट्रेड ॲड केल्यानंतर ह्या ठिकाणी 3 ऑप्शन पाहायला मिळतील बघा. ॲड केल्यानंतर आता ॲड झालेला आहे. अशा पद्धतीने 3 ऑप्शन पाहायला मिळतील. ठीक आहे, प्रिफरन्स सिलेक्शनमध्ये 3 ऑप्शन पाहायला मिळतील. आता आपण ह्या स्टेपवर गेल्यानंतर काय पाहायला मिळेल आपल्याला बघा. या स्टेपवर जाऊ शकता तुम्ही. या स्टेपवर गेल्यानंतर तुम्ही निवडलेले जे काही ITI आहेत त्या ITIची आपल्याला माहिती पाहायला मिळेल बघा. कशा पद्धतीने बघा, 1 नंबरचा जो काही प्रिफरन्स आहे तो आहे होम डिस्ट्रिक्ट कुठला, तर आदिवासी राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर इथला ITI आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड, नंतर फिटर आहे आणि 3 नंबरला म्हणजे हे जे काही ते तुम्हाला प्रिफरन्सेस आहेत. ज्या उमेदवारांना पहिल्या नंबरचा जो काही ITI म्हणजे जो काही प्रिफरन्स आहे, जो काही प्राधान्यक्रम त्यांनी निवडला होता, पहिल्या नंबरचा जो काही ट्रेड निवडला होता पहिल्या लिस्टमध्ये, त्यांना ॲडमिशन करावंच लागणार आहे. आता बहुतेक उमेदवारांच्या ऑप्शन फॉर्मच्या संदर्भातचे जे काही ऑप्शन आहेत, जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर झाले असतील बघा. अशा पद्धतीने निवडल्यानंतर जनरेट अँड सेव्ह PDF वर क्लिक करायचं आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म सबमिट झाल्यानंतर आता या ठिकाणी ज्यांनी मला ही जी काही ID वगैरे दिली होती तेजस मेंगल यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्याची जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी कळाली असेल अशी अपेक्षा करतो. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी भरला नसेल तर अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म तुमचा भरलेला आहे, किंवा मग तुम्ही स्वतः जाऊन संबंधित जे काही जवळच्या तुमच्या कॅफे असेल त्या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमचा ITIचा जो काही ऑप्शन फॉर्म आहे तो भरून घ्या. ऑप्शन फॉर्म तुम्ही भरला नसल्यामुळे तुमचा नंबर लागला नसेल. कदाचित असं बहुतेक विद्यार्थ्यांसोबत झालं असेल की ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला नाही, त्यामुळे त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. ठीक आहे, तर ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जनरेट अँड सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल. आणि त्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात प्रश्न आहेत ते म्हणजे असे की सर मी पहिल्या लिस्टसाठी जो काय ऑप्शन फॉर्म भरला होता तोच कंटिन्यू ठेवू शकतो का, तर हो. जर तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कुठलाच चेंजेस केला नाही तर पहिल्या राऊंडसाठी जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता तोच ऑप्शन फॉर्म तुमचा सेकंड राऊंडसाठी देखील पकडला जाईल. ठीक आहे, ज्यांनी काही बदल केला तर त्यांनी जनरेट अँड सेव्हवर क्लिक करायचं आहे. तुमचा बदल त्या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल. जर तुम्ही बदल वगैरे म्हणजे जनरेट अँड सेव्हवर क्लिक केला नाही तर पहिल्या लिस्टला जो तुम्ही पहिल्या राऊंडला जो काही ऑप्शन फॉर्म भरला होता तोच तुमचा ग्राह्य धरला जाईल. आता बघा, बहुतेक विद्यार्थ्यांच्या जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आलेले होते. मी बहुतेक कमेंट्स वाचलेले आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांचे बहुतेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण प्रश्नांचे उत्तर द्यायला गेलो असतो तर हा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ तो झाला नसता. त्या कारणास्तव या व्हिडिओमध्ये कुठल्याही पद्धतीचे प्रश्न तुमचे घेतलेले नाही. फक्त ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात तुम्हाला लाईव्ह माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे. कशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे त्याची माहिती दाखवलेली आहे. अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला जर कुठलाही डाऊट असेल, कुठल्याही पद्धतीचा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.